नमस्कार पशुपालक बंधूंनो. दुग्ध व्यवसायात सर्वाधिक खर्च चाऱ्यावर होतो. पण तुम्हाला माहीत आहे का, फक्त योग्य पद्धतीने चारा दिल्यास तुम्ही दुधाचे उत्पादन तर वाढवूच शकता, सोबतच जनावरांचे आरोग्य चांगले ठेवू शकता. उत्पादनासाठी असलेला खर्च सुद्धा कमी करू शकता. जनावरांना संतुलित आहार मिळण्यासाठी 60% हिरवा चारा आणि 40% कोरडा चारा यांचे मिश्रण द्यायला हवे. हिरव्या चाऱ्यामध्ये मका, नेपियर, लसूण घास, बरसीम किंवा माळ रानातला हिरवा चारा इत्यादींचा वापर करता येतो. कोरड्या चाऱ्यामध्ये ज्वारी, बाजरी, तुरीचे काड, हरभऱ्याचे काड इत्यादींचा वापर करता येतो. फक्त एकच प्रकारचा चारा देण्याऐवजी द्विदल उदाहरणार्थ लसूण घास आणि एकदल उदाहरणार्थ मका किंवा नेपियर चाऱ्याचे मिश्रण फायदेशीर ठरते. चारा देण्याच्या 3 आधुनिक पद्धती आहेत. चारा कुट्टी करून देणे. चारा कधीही अख्खा न टाकता त्याची 1 ते 1.5 इंच लांबीची कुट्टी करून घ्यावी. यामुळे जनावर तो सहज पचवू शकते आणि चाऱ्याची 30% बचत होते. त्यानंतर गव्हाणीचा वापर करून आपण चारा द्यावा. चारा जमिनीवर न टाकता जमिनीपासून थोड्या उंचावर असलेल्या गव्हाणीत द्यावा. यामुळे चारा शेण मूत्राने खराब होत नाही व चारा वायाही जात नाही. वाळलेला चारा किंवा कडबा देण्यापूर्वी त्यावर थोडे पाणी शिंपडावे किंवा मीठ गूळ पाण्याचे मिश्रण शिंपडावे, ज्यामुळे त्याची चव आणि पचन क्षमता वाढते व जनावरे आवडीने चारा खातात. बंधूंनो, जनावरांना चारा देण्याचे प्रमाण हे त्यांच्या वजनावर अवलंबून असते. प्रत्येक जनावराला त्याच्या वजनानुसार चारा द्यावा लागतो आणि त्यावरच दूध उत्पादनाचे तंत्र अवलंबून असते. साधारणपणे 300 किलो वजनाच्या गाईला 20 ते 22 किलो चारा व खुराक देणे गरजेचे असते. दुभत्या जनावरांमध्ये गाईला 1 लिटर दूध उत्पादनासाठी 400 ग्राम खुराक तर म्हशींना दर लिटर दुधामागे अर्धा किलो खुराक देणे आवश्यक असते. योग्य व्यवस्थापन हीच यशस्वी पशुपालनाची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद. अधिक माहितीसाठी KVK अकोला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कृषी विज्ञान केंद्र अकोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.